महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळांची नियुक्ती करण्यात आली। वडील प्रदेशाध्यक्ष होताच हर्षवर्धन सपकाळांची लेक गार्गी सपकाळ हिनं लिहिलेल्या फेसबुक पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। गार्गी आपल्या पोस्टमध्ये लिहिते, बाबांना शुभेच्छा। प्रिय बाबा, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यापासून समाज माध्यमं, वर्तमानपत्र आणि बातम्यांमध्ये हर्षवर्धन सपकाळ कोण या चर्चांना उधाण आलंय। अनेकांनी तुमच्या जीवन प्रवासाचा आणि कार्याचा अत्यंत सखोलपणे आढावा घेतलाय। काहींनी नियुक्तीबाबत टीका सुद्धा केल्या, पण एक मुलगी म्हणून या नियुक्तीबाबत मला खूप अभिमान वाटतोय। खरं तर तुमचा प्रवास कधीच सरळ सुटसुटीत नव्हता। तो संघर्षांनी भरलेला, चढउतारांचा आणि धैर्याचाच होता। लोकांच्या मनात नेत्यांबाबत एक ठराविक चित्र तयार झालेलं असतं। माझे बाबा राजकारणात आहेत असा विचार करताना किंवा तुमच्याबद्दल इतरांना वर्णन करताना तुम्ही त्या चौकटीत कधी बसलात नाही हे जाणवलं। महात्मा गांधी, विनोबा आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या जीवनमूल्यांचं आचरण करत साधी राहणी आणि उच्च विचार अशीच तुमची जीवनाची वाटचाल राहिली आहे। आतापर्यंतच्या प्रवासात अनेक अवघड प्रसंग आले, पण तुम्ही त्यांना अत्यंत समर्थपणे सामोरे गेलात। या प्रसंगांमध्ये सोपा आणि सोयीस्कर मार्ग नेहमीच निवडता आला असता, पण तुम्ही तुमच्या मूल्यांशी आणि तत्वांशी कधीही तडजोड केली नाही। तुमच्या निर्णयांमध्ये तत्वनिष्ठा आणि सचोटीचा आदर्श नेहमीच प्रकर्षानं जाणवला। शेतकरी, उपेक्षित आणि आदिवासी समाजासाठी तुम्ही नेहमी सक्षमपणे आणि कुठलाही अहंभाव न ठेवता काम करत आहात। काम करताना मी नेहमी सांगायचे, बाबा इतकं काम करता पण त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर का टाकत नाही? तेव्हा तुम्ही दिलेलं उत्तर महत्त्वाचं वाटतं। आपण मनापासून केलेल्या कामाचा कधीही गाजावाजा करायचा नसतो। कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण काम करत राहायचं। माझ्यात निर्माण झालेल्या सामाजिक जाणीवेचा आणि त्या जाणीवेला कृतीत उतरवून उपेक्षित समाजासाठी करत असलेल्या माझ्या छोट्या प्रयत्नांमध्ये तुम्ही बालपणापासून माझ्यात रुजवलेल्या मूल्यांचं खूप मोठं योगदान आहे। काम करताना मी कधीही गोंधळले असेन तर तुम्ही मला नेहमी एकच सांगितलं, तू जे काही करशील त्याचा फायदा समाजातील शेवटच्या माणसाला व्हायला हवा आणि हे करताना तुझे पाय नेहमी जमिनीवर असायला हवेत। उतू नकोस, मातू नकोस, घेतलेला वसा सोडू नकोस। हे तत्व माझ्या कृतीत आणि विचारात प्रेरणादायी ठरतं। बाबा, तुम्ही दाखवलंत की प्रामाणिकपणे काम केलं तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं, जगात कुठेही पोहोचता येतं। तुम्ही माझे हिरो आहात आणि कायम राहाल। आज तुमच्या संघर्षाच्या, सचोटीच्या आणि तत्वनिष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याबद्दल बोलतोय। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं, हे पुन्हा तुम्ही सिद्ध केलंत। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडाल यात शंका नाही। काँग्रेस हा एक विचार आहे, पण डॉक्टर आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रभावी विचार देखील मरू शकतो जर त्या विचारांना पुढे नेण्यासाठी योग्य वाहक मिळाला नाही तर। तुम्ही एक वाहक आणि कार्यकर्ता म्हणून पुन्हा जनतेच्या मनामनात आणि घराघरात तो विचार पोहोचवाल आणि त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहाल याचा ठाम विश्वास आहे। खूप खूप शुभेच्छा, तुमचीच गार्गी। सपकाळांच्या लेकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये।